नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. मी अनेक कायदेशीर विषयांवर माहिती देत असतो. कायद्याबद्दलची माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. कुठल्याही प्रकारची जाहिरात करण्याचा हेतू नाही. आजचा विषय आहे, मी मागे जो विषय टाकलाय त्याच्याशी संदर्भित हा विषय आहे की सामायिक जमिनीतील अविभाज्य हिस्सा विकता येतो का, तो विकत घेता येतो का. तर मित्रहो, सामायिक जमिनीतील तुमचा हिस्सा तुम्हाला अविभाज्य हिस्सा जो आहे तो नक्कीच विकता येतो आणि तो विकतही घेता येतो. तुम्हाला स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं हँगिंग नाही. तो हिस्सा विकताही येतो आणि विकतही घेता येतो. फक्त त्याचं काही अटी शर्ती असतात त्याच्यात. ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही जो हिस्सा विकता आहे तो तुम्हाला जो कायदेशीररित्या तुमचा जो हिस्सा आहे किंवा तुमचं जे मोजमाप आहे तेवढाच हिस्सा तुम्हाला अविभाज्य हिस्सा विकता येतो. तुम्हाला त्यापेक्षा जास्त हिस्सा विकता येणार नाही. दुसरी गोष्ट की कुठला हिस्सा जमिनीतला, पूर्वेतला, पश्चिमेतला, तर हे टाकायची गरज नाही. तुम्ही स्पष्टपणे लिहू शकता विक्री करताना किंवा विकत घेताना की अविभाज्य हिस्सा आहे. हा हिस्सा कुठल्या बाजूला आहे जमिनीतल्या हे आज निश्चित नाही, पण जेव्हा केव्हा यांची फाळणी होईल किंवा हिस्से वाटे होतील त्यात ह्या माणसाच्या हिस्साला जो कुठला हिस्सा येणार आहे तो हिस्सा, असं तुम्ही लिहू शकता. बरं, हा विकत घेतल्यावर जर ताबा घ्यायचा असेल किंवा आधीच विकायच्या आधीच जर आपला हिस्सा वेगळा करून घ्यायचा असेल तर काय करावं. तर मित्र हो, तुम्ही पार्टिशन अँड सेपरेट पोझिशन म्हणजे फाळणी आणि ताबाचा दावा बाकीच्या हिस्सेदारांच्या विरोधात करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की असा असा हा जमीन आहे, मिळकत आहे, त्याच्यात असा असा माझा अविभाज्य हिस्सा आहे आणि तो मला विकायचा आहे कारण की मला आर्थिक परिस्थिती वाईट आहे, बिकट आहे आणि मला पैशाची गरज आहे, म्हणून मला हा हिस्सा विकायचा आहे. आणि त्या हिस्साची जी काही बाजार मूल्य आहे ते बाजार मूल्याची पहिली ऑफर तुम्हाला तुमच्या सहहिस्सेदारांना द्यावी लागते. जर तुमच्या सहहिस्सेदारांनी जर तुमची मोबदला रक्कम जी तुम्हाला अपेक्षित आहे, बाजार मूल्य जे आहे ते जर देऊ केलं तर जो कुणी हिस्सेदार आहे, जो हा घेतोय तुमचा अविभाज्य हिस्सा, हा हिस्सा त्याच्या एकट्या पुरताच जाईल. ह्या हिस्साची परत इतर सहहिस्सेदारांमध्ये विभागणी होणार नाही, तुकडे पडणार नाही. त्यामुळे पहिला हक्क जो आहे हा तुम्हाला विचाराच लागेल तुमच्या सहहिस्सेदारांना, भावांना, बहिणींना की बाबांनो, तुम्ही आधी घेता का हा हिस्सा? मी तुम्हाला विकायला तयार आहे, मला तुम्ही बाजारभावाप्रमाणे किंमत द्या, मी तुम्हाला विकतो. पण जर ते तयार नसतील तर मग तुमच्यावर कुठलंही बंधन राहत नाही. तुम्ही हा हिस्सा त्रयस्थ माणसाला विकू शकता. आता अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत, ह्या शेतजमीन असेल, मोकळे भूखंड असतील तर याच्यात करणं फार सोपं जातं. पण अवघड परिस्थिती निर्माण होते जेव्हा घर आहे, 2 मजली 3 मजली घर आहे, त्याच्यात एकच जायचा मार्ग आहे, एकच जिना आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला तुमचा जो अविभाज्य हिस्सा आहे तो विकायचा आहे तर या केसमध्ये तुम्हाला पार्टिशन अँड सेपरेट पोझिशनचा दावा लावून तुमचा स्वतःचा अधिकार किंवा तो हिस्सा वेगळा करून मागायचे पूर्ण अधिकार असतात. त्याच्यासाठी वहिवाटीचे अधिकार असतात आणि तुम्हाला हे कोर्टाकडनं दाद मागून घ्यावे लागतात. आता साधारणतः हा दिवाणी खटला असल्यामुळे याला साधारणतः 3-4 वर्ष, 5 वर्ष किती हिरिरीने आणि किती कटूपणे हा तुमचे सहहिस्सेदार किंवा भाऊ बहीण हा खटला लढतील, किती विरोध करतील, यावर खटल्याचा कालावधी निर्भर होईल. कमीत कमी 3 वर्ष
लागतात, जास्तीत जास्त कुठलीही लिमिट नाही, 10 वर्षही लागू शकतात, पण भांडावं तर लागेल. पण माझी एक विनंती आहे याच्यात सर्व भावा बहिणींना किंवा सर्व सहहिस्सेदारांना की बाबांनो, कृपया करून कुणालाही अशी अडवणूक करू नका. तुम्ही भाऊ बहीण आहात, रक्ताचे भाऊ नाती आहेत तुमची. उगीच कुणाला तरी त्रास देण्याच्या हेतूने आडवाआडवी करू नका. सहमती जर तुम्ही दिली तर तो माणूस तुम्ही जर घेऊ शकत नाहीये त्याचा हिस्सा, तर कमीत कमी त्याला दुसऱ्याला विकण्यापासून अडवू नका. तुमची संमती देऊन टाका. तो त्याचा हिस्सा विकून टाकेल, त्याचा हिस्सा वेगळा करून द्या आणि तो मोकळा करा. कारण की जर तुम्ही भांडत बसलात तर याच्यातनं वर्षानुवर्ष हा खटला चालतो. न त्या मिळकतीचा तुम्हाला फायदा होतो न त्याला होतो आणि तुमचे संबंध अजून विषारी होत जातात, खराब होत जातात. त्यामुळे वडीलधाऱ्या व्यक्तींना मध्यस्थ घालून किंवा कायदेशीर मध्यस्थीच्या मार्गाने, आर्बिट्रेशनच्या मार्गाने किंवा पंच समिती नेमून पंचांच्या मार्गाने तुम्ही याच्यावर तोडगा काढू शकता आणि कोर्टात न येता वर्षानुवर्ष त्याच्यात पैसे आणि वेळ न खर्च करता तुम्ही सामंजस्याने, आपसातल्या प्रेमाने आणि समजुतीने असा हिस्से वाटे करून घेऊ शकता. एकदा हे तडजोड झाली, तुमचे हिस्से वाटे पार पडले की त्या हिस्से वाट्याला लेखी स्वरूप देऊन त्याला तुम्ही नंतर न्यायालयातनं डिक्री करून घेऊ शकता आणि ते एकदा झालं की त्याप्रमाणे तुमचे फाळणी करून तुम्ही घेऊ शकता. 7/12 किंवा नकाशावर तुमचे तुकडे, कुणाचा कुठला तुकडा असं नोंदवून घेऊ शकता. त्यामुळे प्रत्येक वेळेस दिवाणी न्यायालयातच यावं असाही गरज नाहीये. तुम्ही आपसातही समजुतीने असे तोडगे काढू शकता. अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की भांडत बसण्यापेक्षा, वर्षानुवर्ष एक दुसऱ्याशी वैरत्व निर्माण करण्यापेक्षा आपसात समजुतीने असे वाद मिटवा. तुम्हाला काय मदत पाहिजे ती तुम्ही तुमच्या लोकल लेवलच्या वकिलाकडनं घेऊ शकता किंवा माझ्याकडनंही मी तुम्हाला पूर्णपणे मदत द्यायला तयार आहे. पण कुठलाही वकील जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सल्ला किंवा मदत देत असेल तर तुम्ही त्याच्याकडनं ती मोफत अपेक्षा करू नका. कारण की प्रत्येकाचा जो व्यवसाय आहे त्याच्यावर त्याचं पोट चालतं, त्याचं कुटुंब चालतं. त्यामुळे मोफत अपेक्षा करून तुम्हाला योग्य सल्ला मिळेलच याची खात्री कुणालाच देता येणार नाही. त्यामुळे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण परत नवीन एखाद्या विषयावर चर्चा करायला परत भेटूच. तोपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित राहा, कारण नसताना वाद घालू नका, आपसातलं भावंडांमधलं प्रेम तोडू नका, रक्ताच्या नातींना वैरीचं रूप देऊ नका. परत भेटूया. नमस्कार.